महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे नेते देवेंद्रदादा कोठे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्य पश्चिम मंडळातील प्रभाग क्रमांक 16 सोनामाता कन्या विद्यालय येथील विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त 54,000 वह्यांचे वाटप या सेवा कार्यक्रमांतर्गत वह्यांचे वाटप केले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दंडवते महाराज मठाचे गोविंदराज दंडवते म्हणाले, स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि विकसनशील धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करत असताना विशेष आनंद होत आहे। अशीच उत्तरोत्तर प्रगती देवेंद्र कोठे यांचीही व्हावी असे आशीर्वचन त्यांनी दिले। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी नगरसेविका संगीता जाधव म्हणाल्या, विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि वारसा पुढे न्यावा। शिक्षणामुळे आपण यशाचे शिखर गाठू शकतो। आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत यश संपादन करा। युवा नेते देवेंद्र कोठे यांनी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली। आत्मतृप्ती योजनेअंतर्गत आजपर्यंत 1,80,000 ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना जेवणाचे डबे, अपघातग्रस्त व्यक्ती, अनाथ गरजूंना वस्तूंचे तसेच कपड्यांचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, अंध अपंगांना मदत, अनाथाश्रमात जाऊन वाढदिवस साजरे करणे असे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत। या उपक्रमानंतर शैक्षणिक मदत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उपक्रम राबवण्यात येत असल्याचे देवेंद्र कोठे यांनी सांगितले। या कार्यक्रमास माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शाळेचे मुख्याध्यापक परशुराम अघोर, बूथ रचना कार्य समिती शहर प्रमुख रुद्रेश बोरामणी, शहर चिटणीस नागेश सरगम, अनुसूचित जाती मोर्चा प्रमुख मारेप्पा कंपनी, शहर मध्य पश्चिम मंडळ अध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष बाबू उपलकार, सरचिटणीस नागेश खरात, कार्यकारिणी सदस्य गुरुभाई कावडे, अविनाश बेंजरपे, शिवा कावडे, हनुमंतू कोळी, यादव राणा, विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य पवन खांडेकर, सिद्धेश्वर आकाश पडळकर, अश्विन कोडम, शैलेश कडदास, अमन दुबास, त्रिमूर्ती बल्ला आदी उपस्थित होते।